मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्यातर्फे दिवाळीच्या आणि वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आजही मी थोडंसं फराळाचं बनवणार आहे, तर म्हटलं मग व्हिडिओला चालू करते। तर काल माझ्या शंकरपाळ्या झालेल्या होत्या, तर आज सकाळचं सगळं रुटीन झालेलं आहे आणि सकाळचं सगळं रुटीन नॉर्मल स्वयंपाक डबा वगैरे ते झाल्याशिवाय मला फराळाच्या पदार्थांना चालू करता येत नाही, कारण दिवाळीची तर सुट्टी नसते ना, स्कूलला सुट्टी आहे ना ऑफिसेसला सुट्टी आहे। तर सगळ्यांचं रुटीन आपलं चालू आहे, मग मी माझं सकाळचं रुटीन संपल्यानंतर मग फराळाच्या तयारीला लागते, त्यामुळे थोडासा उशिरा मग चालू करते मी फराळाचे पदार्थ करण्यासाठी। मी आज ठरवलेलं आहे की बेसन लाडू करायचे। बेसन लाडू हा माझा सगळ्यात आवडीचा दिवाळीचा पदार्थ आहे, मला खूप आवडतात आणि ते काही लोकांच्याच हातचे आवडतात। तर माझी एक मावशी आहे, तर तिच्या हातचे बेसन लाडू मला खूप आवडतात, ते मी या दिवाळीला मिस करणार आहे। बेसन मी कोरडच भाजून घेणार आहे आधी 10 मिनिटं आणि नंतर त्याच्यामध्ये मग तूप घालणार आहे आणि पिठी साखर इथे करून ठेवलेली आहे। सगळ्यांना प्रमाण माहितीच असेल। बेसन पीठ मी अर्धा किलो घेतलेलं आहे, जास्त काही लाडू बनवणार नाहीये, अर्धा किलोचेच बनवणार आहे। जेवढं बेसन घेतलं आहे त्याच्या निम्मी पिठी साखर घेतली आहे आणि त्याच्याच निम्म तूप घेतलेलं आहे। तर कोरडच मी भाजून घेतली आधी बेसन, मग त्याच्यानंतर तूप घालणार आहे त्याच्यामध्ये। तर बऱ्याच जणांचे बेसन लाडू वगैरे बनवून तयार पण झाले असतील किंवा फराळाचे सगळे पदार्थ बनवून तयार झाले असतील। आणि आज आपल्या इंडियामध्ये नाही का वसुबारस म्हणजे गायीची आणि वासराची पूजा करतात, तर ते पण आम्ही मिस करतोय। ऍटलीस्ट ज्यांच्या घरी गाय आणि वासरू नाहीये ते पण त्यांची मूर्ती, गायीची मूर्ती असते, वासराची मूर्ती असते, त्याची पूजा करतात। माझ्याकडे काही इथे गाई वासराची मूर्ती नाहीये, नॉर्मल देवाची पूजा केली आणि नंतर मग तयारीला लागली फराळाच्या। आता ना मी एक कप तूप घेतले आधी, ते टाकून आधी वितळून घेईन आणि मग त्याच्यात परत आता बेसन भाजायला घेईन आणि जसं मला गरज वाटेल तशी मग तूप मी ऍड करत जाईल। आणि ना माझ्याकडे दाणेदार बेसन नाहीये, म्हणजे जे पॅकेटमध्ये मिळतं तेच आहे। इनफॅक्ट तेच मिळालं हेच माझं नशीब आहे, कारण इथे ना आमच्या सिटीमध्ये जे इंडियन स्टोअर आहे ना, तिथं सगळेच आयटम असे खूप कॉमनली अवेलेबल नसतात। तर कधी कुठला आयटम मिळेल आणि कुठला नाही सांगताच येणार नाही। तर यावेळेस मला बेसन मिळालं हे खरंच खूप चांगली गोष्ट झाली, म्हणजे मला लाडू बनवता येत आहे। तर हे तर दाणेदार बेसन नाहीये, किरणीतून दळून आणलेलं। मग मी थोडंसं त्याच्यामध्ये 1 चमचा रवा टाकेल आता, भाजत आलं बेसन की मग थोडेसे तरी ते दाणेदार होतील, त्याचं टेक्स्चर थोडंसं रवाळ होईल, त्याच्यामुळे रवा घालेल मग। हे बघा बेसन असं परतून झालंय, आता मी त्याच्यात वेलची पूड घालते आणि बेसन भाजून झाल्यानंतर त्याच्यात वेलची पूड पण टाकली आता आणि परत थोडंसं भाजलं। मी थोडासा दुधाचा शिंतोडा देते त्याच्यावर। ते माझ्या मावशीने सांगितलं होतं मला की बेसन भाजून झाल्यानंतर थोडासा दुधाचा हक्का द्यावा त्याला, म्हणजे मग लाडू असे दाणेदार होतात। हे बघा, हे मिश्रण थोडंसं असं झालेलं आहे कोमट आणि याला चांगलं तूप सुटलेलं आहे। आता ना मी याच्यात पिठी साखर घालून घेते, मी ही मोजूनच बनवून घेतली होती आणि मिक्स केल्यानंतर मग मी याचे लाडू वळेन। हे मिश्रण कोमट होईपर्यंत मी जेवण करून घेतलं, कारण जेवणाचा वेळही झालेला आहे, 1:45 झालेले होते आणि 2:30 वाजता माझा आज डान्स क्लास सुद्धा आहे। तर त्याच्या आधी ऍक्च्युली मला हे लाडू वळून ठेवायचे आणि मग 2:30 ते 3:30 डान्स क्लास झाल्यानंतर त्याच्यानंतर मग मी चिवडा बनवायला घेईन। तोपर्यंत मी चिवड्याचे जे पोहे आहेत ते चांगले उन्हात वाळवत ठेवलेले आहेत। मी ना आता हे मिक्स करून लाडू वळवून घेते आणि मग बोलते तुमच्याबरोबर। तर मिश्रण थंड झाल्यानंतर मी लाडू वळायला घेतले, तर मी लाडू वळते हे बघून कृष्णेल आलाय माझ्या मदतीला। हे बघा, तो लाडू वळतोय। तर मला असं वाटतं की फराळ करताना ना मुलांना पण थोडंसं मदतीला घ्यायला पाहिजे, म्हणजे जे पदार्थ आवडतात त्यासाठी तरी, म्हणजे त्यांना हे कळेल की आपण जो पदार्थ खातोय आवडीने तो बनवायला सुद्धा मेहनत लागते।
तर तो कसा करतात आणि त्याची रेसिपी पण शिकवली पाहिजे मुलांना असं मला वाटतं. आणि मोठा झाल्यानंतर तो रेसिपी शिकेलच या, पण त्याला आत्तापासून मी मदतीला घेते अशा छोट्या छोट्या कामांमध्ये. माझ्या रोजच्या स्वयंपाकात पण तो मला मदत करतो. म्हणजे वरण भाताचा कुकर लावणे किंवा कणिक मळून देणे, एवढे मदत तो मला करतो. अशा अशा छोट्या छोट्या मदती तो मला करत असतो. त्याला भेंडीची भाजी खूप आवडते, तर वीकली 2 वेळा तो मला इन्सिस्ट करायचा की भेंडीची भाजी बनव. तर मग मी त्याला धुवायची कशी, तर ती सुकवायची आणि सुकवल्यानंतर ती चिरायची कशी हे सुद्धा शिकवलं. आणि आता भेंडीची भाजी कधी करायची असली तरी तोच मला चिरून देतो, मला चिरावी लागत नाही. तर ॲटलिस्ट आपल्याला जे आवडतं ते तरी आपल्याला बनवता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हा नियम दोघांना लागू होतो, मुलं असू देत किंवा मुली असू देत. त्यांना बेसिक स्वयंपाक हाता यायलाच पाहिजे, पण स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्याही बनवता आल्या पाहिजेत. म्हणजे मग आपण कोणावर डिपेंड राहत नाही असं मला वाटतं. तर तो लाडू बनवतोय. आणि अजून एक गोष्ट, मुलांनी मला सांगितलं की बेसन लाडूमध्ये ड्रायफ्रुट्स नको टाकू. माझ्या मुलांना कुठलाही स्वीटचा आयटम असू दे तो एकदम प्लेन आवडतो. त्याच्यामध्ये केसर किंवा ड्रायफ्रुट्स असे वेगवेगळे पदार्थ घातलेले अजिबात आवडत नाहीत. तर असे वरचे पदार्थ घातलेले त्यांना नाही आवडत. त्यांना ती गोडाची बेसिक चवच आवडते. इवन मी शर्विलसाठी पण जी खीर वगैरे बनवते त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स त्याला अजिबात आवडत नाही. प्लेन खीर आवडते. किंवा शिरा बनवायचं असेल तरी प्लेन बनवते, त्याच्यामध्ये बनाना घातलेला, ड्रायफ्रुट्स घातलेले आवडत नाहीत त्यांना. त्याच्यामुळे मग बेसन लाडूमध्ये ॲक्च्युली बेदाणा किंवा काजू ठेवलेला छान वाटतो. पण मग मुलांनी आग्रह केलाय आणि मी हे सगळं काही जे करते ते मुलांसाठी करत असते, त्याच्यामुळे मग त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणून मग मी नाही आता त्याला ड्रायफ्रुट्स वगैरे लावणार. ते ड्रायफ्रूट काढून पण ते खाऊ शकतात लाडू, पण मुळात त्यांना नकोच आहेत. त्याच्यामुळे मग प्लेन लाडू बनवेन, काही हरकत नाही. मग लाडू झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. आता कृषील बनवते म्हणजे माझे लाडू इतके एकसारखे येणार नाहीत, पण ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी बनवणं आणि त्यांनी ते शिकणं माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. लाडू एकसारखे नाही दिसले तरी काहीच हरकत नाहीये. कुठला आहे तुझा लाडू याच्यात? हे बघा, हा लाडू कृष्णेलनी बनवलाय. गुड, व्हेरी नाईस. हे बघा, आमचे लाडू झालेले आहेत आणि निम्मे कृष्णेलनी बनवले आहेत, निम्मे मी बनवले आहेत. तुम्हाला दाखवते. हे जे छोटे लाडू आहेत हे कृष्णेलनी बनवलेले आहेत मधले, आणि हे जे साईडचे आहेत मोठे हे मी बनवलेले आहेत. मुलांनी सांगितल्याप्रमाणे मी ड्रायफ्रुट्स नाही लावले. त्यांनी खाण्याशी मतलब आहे मला. त्यांना ड्रायफ्रुट्स आवडत नाही. इनफॅक्ट मी आता चिवडा पण बनवायला घेणार आहे आणि त्याच्यात पण त्यांनी सांगितले की ड्रायफ्रुट्स नको घालू. ॲक्च्युली चिवड्यामध्ये मला काजू आणि मनुका घातलेला खूप आवडतो, पण मुलांना नाही आवडत. शेंगदाणे आणि पंढरपुरी डाळ जी आहे ती आहे माझ्याकडे, तर ती वापरेन चिवड्यामध्ये. चला तर मग आता मी चिवडा बनवणार, पण त्या दिवसा डान्स क्लास आहे, तो डान्स क्लास करते आणि मग चिवडा बनवायला घेते. चला तर मग आता मी पोह्याचा चिवडा करायला आलेले आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की कालपासून मी पोहे उन्हात ठेवले होते, तर एकदम छान असे कुरकुरीत झालेत. म्हणजे आत्ताच एकदम छान क्रिस्पी वाटतात. तर आत्ताच छान खूप क्रिस्पी वाटत आहे. एक 2-2 मिनटं तरी भाजले तरी सुद्धा चिवडा क्रिस्पी होणार आहे. आणि इथं तयारी करून ठेवली आहे. शेंगदाणे आहेत, थोडेसे भाजलेले शेंगदाणे आहेत, कारण मी कच्चे शेंगदाणे घरात ठेवतच नाही. 2 किलो आणते, 3 किलो आणते एकदम, त्याच्यामुळे मग भाजूनच ठेवते. पण ठीक आहे, तळल्यानंतर ते क्रिस्पीच होणार आहे. डाळवं घेतलेलं आहे, कढीपत्ता आहे. कढीपत्ता पण मला परवा इंडियन स्टोअरमध्ये मिळाला. इथे लोकल मार्केटमध्ये कढीपत्ता मिळत नाही, पुदिनाही मिळत नाही, कोथिंबीर सुद्धा मिळत नाही. पण मी परवा जेव्हा इंडियन स्टोअरला गेले होते तेव्हा मग इथे ना असं पॅकेटमध्ये ठेवला होता कढीपत्ता, सुकलेला आहे.
कारण मग ओला कढीपत्ता मिळणारच नाही, कारण झाडच नसतं इथे. तर मग वाळलेला कढीपत्ता असेल तरी चालणार आहे आता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी. तर मग हा वाळलेला कढीपत्ता घेतलाय, मिरच्या घेतल्यात आणि पोह्याच्या चिवड्यामध्ये ना मी लसूण टाकते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा चिवडा असू दे मी लसूण त्याच्यात भरपूर घालते, छोटे छोटे पीसेस करून आणि मस्त असे फ्राय करते क्रिस्पी. आणि मला त्याची टेस्ट आहे ना चिवड्यामध्ये आवडते. मग भाजक्या पोह्याचा चिवडा असेल तरी मी त्यात टाकते. आणि आता हा पातळ पोह्याचा चिवडा आहे तरी मी त्यात टाकणार आहे लसूण. आणि घेतले थोडे ड्रायफ्रुट्स, मुलांना ऍक्च्युली नाही आवडत मध्ये काही आलेलं दाताखाली असे ड्रायफ्रुट्स आलेले, पण मग मी कन्व्हिन्स केलं की काळे मनुके घेतलेले तर ते लगेच दिसतील चिवड्यामध्ये, तर काळा काय आलं तर ते काढून टाका आणि बाकीचा चिवडा खा असं सांगून मग मी काळे मनुके घेतले थोडेसे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. सुकं खोबरं तर नाहीच आहे माझ्याकडे, म्हणजे नारळ मिळतो मार्केटमध्ये तो वाळवते मी आणि त्याचं सुकं खोबरं बनवते जनरली. पण आता माझ्याकडे ना तो वाळलेला नारळ सुद्धा संपलेला आहे, म्हणजे वाळलेलं खोबरं सुद्धा संपलेलं आहे. नारळ जरी मी आता आणला तरी सुद्धा त्याचं खोबरं बनवायला खूप दिवस लागतील, त्यामुळे मग मी खोबरं नाही टाकणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता चिवडा करायला घेते आणि साईड बाय साईड कॉफी पण ठेवली माझ्यासाठी, कारण आता टी ब्रेकची खूप आवश्यकता आहे. पहाटे 4 वाजल्यापासून हात चालू आहे माझा. सकाळचं रुटीन असतं, योगेशचा डबा दिला, शर्विलची स्कूल होती, नंतर माझा क्लास होता योगा क्लास, त्याच्यानंतर शर्विलला स्कूलमध्ये घेऊन आले, मग बेसनाच्या लाडूची तयारी केली मी, त्याच्यानंतर माझा डान्स क्लास होता आणि आता पोह्याचा चिवडा बनवायचा आहे. तर मध्ये एक छोटासा ब्रेक म्हणून कॉफी घेते आधी आणि नंतर चिवडा करायला घेते. तर चिवडा ना मी या मोठ्या भांड्यात बनवणार आहे. ऍक्च्युली हे स्टीमर आहे माझं, याच्यावरती अजून एक भांड आहे आणि मग हे स्टीमर आहे, याच्यात मी काही स्टीम करते. काही मुठ्या वगैरे स्टीम करायच्या असतील, मला कोथिंबीर वडी असेल किंवा मोदक असतील उकडीचे, तर त्या सगळ्या गोष्टी स्टीम करण्यासाठी मला त्याचा उपयोग होतो. पण मग भांड मोठा आहे त्याच्यामुळे मी चिवडा त्याच्यातच बनवणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मगाशी जे बेसनाचे लाडू बनवले ते खूप सुंदर झालेले आहेत, कारण लाडू बनवून झाल्यानंतर शर्विलने हट्ट केला की त्याला लाडू खायचा होता. मग देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याला खायला दिला, पण मग मला आहे ना कंट्रोलच झाला नाही त्याला खायला दिल्यानंतर. ऍक्च्युली हा जो फराळ आहे ना दिवाळीचा, हा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर मी खात असते, त्याच्या आधी खात नाही. पण मग ते लाडू बघून मला अगदी कंट्रोलच नाही झाला आणि माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे आणि तो मला जमलेला आहे. तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ही जी रेसिपी आहे ती म्हणजे मावशीची आहे. तर 5-6 वर्षांपूर्वी जेव्हा मी व्हिएतनाम या देशामध्ये होते तिथे मला बेसनाचे लाडू बनवायचे होते असंच दिवाळीला. तर मी मावशीला मेसेज करून रेसिपी मागवून घेतली होती आणि तिने ती दिली होती. तर त्या पद्धतीनेच मी आजचे पण लाडू बनवलेले आहेत आणि ते खूप सुंदर झालेत, रवाळ झालेले आहेत. तर थँक्यू बाई मावशी, तू नक्कीच माझा व्हिडिओ बघत असशील. तर लाडू खरंच छान झालेत, मी तुम्हाला फोडून दाखवते. तर हे बघा, मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. हे बघा, एकदम छान रवाळ झालाय आणि ना खाताना सुद्धा असं टाळूला चिकटत नाहीये, कारण मी त्याच्यात ना 1 चमचा रवा पण घातला होता. कारण हे बेसन पीठ बरेच जण दळून आणतात दिवाळीच्या दिवसांना, तर मग ते जाडसर बेसन पीठ मिळतं, त्यामुळे ते रवाळ होतात लाडू. तर इथे रेडीमेड पिठाचं केलं होतं मी, तरी पण छान झालंय. आणि रेडीमेड पीठ असलं तरी ते ताजं नसतं, म्हणजे इंडियन स्टोअर मधला कुठलाही आयटम किती दिवसांचा असेल हे सांगताच येत नाही. खूप जुनं काही काही आयटम्स असतात, काही काही आयटम्स मध्ये किडे पण असतात, छोटे छोटे सोंडे लागलेले असतात, इतके जुने असतात ते स्टोअर मधले काही काही आयटम्स. पण मग बेसन पीठ पण बरं मिळालं मला आणि तिच्या पद्धतीने मी ट्राय केलं तर छान जमलेलं आहे. थँक्यू बाई मावशी, थँक्यू वन्स अगेन. चला तर मग मी आता 1 कप कॉफी घेते आणि चिवडा बनवायला.
फायनली माझा चिवडा बनवून झालेला आहे पोह्यांचा आणि छान क्रिस्पी झालेला आहे, कुरकुरीत झालाय. आता हात लावला तरी आणि असा तोडला की मस्त क्रिस्पी वाटतोय तो. तर तो संपेपर्यंत असंच कुरकुरीत राहावा अशी मी आशा करते. आणि आज 2 पदार्थ बनवून झाले, बेसनाचे लाडूही झाले आणि चिवडाही झाला. तर आतापर्यंत जे 3 पदार्थ झाले माझे बनवून, ते माझे अगदी मनाप्रमाणे बनवून झाले. अगदी उत्कृष्ट नाही म्हणता येणार, कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी काही खूप सुगरण नाहीये. पण माझ्या दृष्टीने तरी ते खूप चांगले झालेले आहेत आणि माझ्या मनासारखे झालेले आहेत. तर असं मनासारखे पदार्थ झाले की मग आपल्याला उत्साह वाटतो ना अजून पुढचे आयटम्स बनवण्यासाठी. नाहीतर मग एखादा पदार्थ चुकला किंवा एखादा पदार्थ बनवण्यात काही गडबड झाली तर मग आपला मूड ऑफ होतो आणि मग पुढचा पदार्थ बनवायला एवढा उत्साह येत नाही. तर असं माझं काही झालेलं नाहीये टचवूड. तर माझे 3 पदार्थ व्यवस्थित झाले. त्यामुळे मग मी उद्या असा विचार करते की रव्याचे लाडू आणि तिखट शंकरपाळ्या बनवाव्यात. तर मैदा आहेच आहे घरामध्ये, तर त्याच्या मी तिखट शंकरपाळ्या, तिखट म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्या बनवेन. तिखट केलं तर मग मुलं खाणार नाही, त्याच्यामुळे मग खाऱ्या शंकरपाळ्या बनवेन. आणि रवा आणला होता मी इंडियन स्टोअरमधून, त्याचे मग लाडू बनवेन. ॲक्च्युली तो करंजीसाठी आणला होता, पण नारळच मिळाला नाही वेळेवर, त्याच्यामुळे मग त्याचे लाडू बनवेल मी. तर मग ते पदार्थ कसे बनवते त्याचाही मी उद्या व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. चला तर मग आता माझा दिवस एंड करायची वेळ आली आहे. खूप लांब दिवस होता आजचा. सकाळपासून चालू झालं होतं रुटीन आणि लाडू बनवून झाले, चिवडा बनवून झाला. आता मला स्वयंपाकही बनवायचा आहे आणि जेवण करायचं आहे आणि वेळेवर झोपायचं सुद्धा आहे, कारण कारण उद्या परत टिफिनसाठी पहाटे उठायचं आहे. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.